नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चावेळी तणाव. बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. नाशिकमध्ये भद्रकाली परिसरात मोर्चावेळी दुकानं बंद करण्यावरून बाचाबाची. पोलिसांनी जमावाला पांगवलं. पोलिसांकडून शहरात अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात. सकल हिंदू समाज मोर्चा काढणार नाही तर कोण काढणार? पोलिसांनी मोर्चाला विरोध करणाऱ्यांच्या पाठी सोलून काढाव्या. भाजप नेते आशिष शेलारांचं वक्तव्य. महायुतीतल्या नेत्यांनी सोलून काढायची, ठोकून काढायची भाषा करू नये. आशिष शेलारांनी असं बोलणं टाळावं. अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. कोणीही कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये. नाशिकमध्ये सर्वांनी शांतता राखावी. आमदार देवयानी फरांदे यांचं आवाहन. महंत रामगिरींचे मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त विधान. पोलिसांकडून गुन्हा दाखल. वैजापूरमध्ये 19 ऑगस्टपर्यंत जमावबंदी. रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस स्थानकासमोर तणाव. रामगिरी महाराजांना अटक करण्याची मुस्लिम समुदायाची मागणी. रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याचे अहमदनगरमध्ये पडसाद. अहमदनगर संभाजीनगर महामार्गावर मुस्लिम समाजाचं आंदोलन. रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन. हिंदूंनी संघटित राहावं हा एकच उद्देश. जे बोललो ते बोललो. आता नोटीस येईल तेव्हा पुढे बघू. वादग्रस्त विधानानंतर महंत रामगिरी महाराजांची प्रतिक्रिया. गुन्हा दाखल झालेल्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदेंची हजेरी. महाराष्ट्रात संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करू नये. मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचा पंतप्रधान मोदींना फोन. बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचं युनूस यांच्याकडून आश्वासन. ट्विट करत पंतप्रधान मोदींची माहिती. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर होण्याची शक्यता. गणेशोत्सव आणि इतर सणांमुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लांबणीवर. मुख्य आयुक्त राजीव कुमार यांची माहिती. काँग्रेस आणि शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा. माझा पाठिंबा असेल. महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री हे धोरण नको. चेहरा ठरवा आणि मग पुढे चला. जागेवर मारामारी करू नका. उद्धव ठाकरेंचा महाविकास आघाडी नेत्यांवर दबाव. अजितदादांनी सरड्यासारखा रंग बदलला. अचानक पिंक झालेत. आता हा पिंक सरडा बारामतीत सोडतोय. संजय राऊतांकडून अजित पवारांचा सरडा म्हणून उल्लेख. बारामतीत अजितदादाच राष्ट्रवादीचे उमेदवार असणार. पार्लमेंटरी बोर्ड अजित पवारांच्या नावावरच चर्चा करणार. सूत्रांची माहिती. तर बारामतीतून लढण्यास रस नसल्याचं दादांकडून स्पष्ट. बहिणीचं नातं आमच्या भावांना कळालंच नाही. लोकसभेपर्यंत कुणालाच बहीण आठवल्या नाहीत. सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला. महाराष्ट्र संकटात चित्र बदलण्यासाठी सत्ता बदल गरजेचाच. देशावरील संकटही अजून निवळलेलं नाही. शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. वक्फ बोर्डवर बिल आणलं तसं केंद्रात आरक्षणावरचं बिल आणा. आम्ही पाठिंबा देऊ. उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट.